गणित दिलेलं बघा, विजयला 2 किलोमीटर अंतर धावायला 18 मिनिटे लागतात. तर तेच अंतर किशोर 24 मिनिटात धावतो. जर 2 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी दोघांनी एकाच वेळी पोहोचण्याची अपेक्षा असेल, तर किशोरला किती मीटरची आघाडी द्यावी लागेल असा प्रश्न आहे. आता किशोरला आघाडी दिली का बिघाडी दिली? बिघडेल तो किशोर तसा आघाडी देत राहिला तर समान वेळेत पोहोचण्यासाठी. पण ठीक आहे, आपण पहिले ट्रिक्सवरती जाऊया आणि ट्रिक्सच्या कन्सेप्ट मी नंतर एकदम डिटेलमध्ये घेणार आहे. तर तो व्हिडिओ म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं लाँग होईल. पहिले आपले शॉर्ट टाईमवाले व्हिडिओ काय म्हणता येईल त्याला, विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे बघा. वेळ काय दिलेला आहे विजय आणि किशोरचा जो वेळ दिलेला आहे, विजय घेतो 18 मिनिट आणि किशोर घेतो 24 मिनिट. ज्याच्या खाली ते लिहून घेतलं. मग यांचं गुणोत्तर किती आलं? 3:4 आलं. काय आलं? वेळेचं गुणोत्तर आलं 37:18 37:24 3:4 आलं. ठीक आहे. मग वेग आणि वेळ हे काय असतं? व्यस्त प्रमाणात असतं. व्यस्त प्रमाणात म्हणजे काय, की हा 4 इकडे लिहायचा, हा 3 इकडे लिहायचा. ठीक आहे. आता वेग जेवढा असणार आहे तेवढंच तुमचं अंतर जाणार आहे. जर तुम्हाला समान वेळेत जायचं आहे तर अंतर किती झालं? 4:3 म्हणजेच काय, की हा 4 किलोमीटर जाईल तर हा 3 किलोमीटर जाईल एक प्रकारे, मग समान वेळेमध्ये. आणि हे काय आहे, ह्याला किशोर 1 किलोमीटर शॉर्ट पडतो, म्हणजे 1 युनिटची त्याला आघाडी द्यावी लागेल. म्हणजे किशोरमध्ये जर मी 1 एकक टाकला तर तो किती होणार आहे? तो 4 होणार आहे. पण गणितात काय दिलं? हे 4 किलोमीटर नसून, हे 4 किलोमीटर नसून 2000 मीटर आहे. कारण की 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. मग 1 एककाची आघाडी देतोय. 1 एककाची आघाडी देत आहे. मग 1 एकक बरोबर किती? 1 एकक बरोबर 2000 भागिला 4, 4×5 20, 500 मीटर एवढं काय असणार आहे? आघाडी देणार आहोत आपण. ठीक आहे. आपण नाही, कोण देतोय? विजय देतोय किशोरला. आता एक एक गोष्ट मी एक्सप्लेन करतो कसं काय आहे, कारण की कन्सेप्ट समजणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा कन्सेप्ट काय आहे. पहिले तर वेग आणि वेळ बघा काय सेम अंतर आहे. पहिले तर हे समजून घ्या. पहिला कन्सेप्ट की अंतर काय फिक्स आहे. अंतर काय आहे? फिक्स सुरुवातीला. मग अंतर फिक्स आहे पण वेळ कसा आहे? वेगवेगळा आहे. मग पहिले जर वेळेचं जे गुणोत्तर आहे विजय आणि किशोर, मग हा गेला 18 मिनिटामध्ये आणि हा गेला 24 मिनिटामध्ये. पहिले तर ह्या वेळेचं गुणोत्तर काढतो आपण 3:4. ठीक आहे. 37:18 37:24 हे वेळेचं गुणोत्तर आलं. वेग हा व्यस्त असतो. वेग हा व्यस्त असतो म्हणजे काय? हा 4 इकडे लिहितो आपण आणि हा 3 इकडे लिहितो. बरं हे होतं कसं? पहिले ते समजून घेणं गरजेचं आहे. असं समजा की एखादं कुठलंही एक उदाहरण घेऊ आपण. 4 आणि 5 किलोमीटर हे काय आहे? वेळ आहे. म्हणजे ह्याला तास लागतात समजा. ह्याला 5 तास लागतात एका ठिकाणी जायला आणि ह्याला 4 तास लागतात. पण जर अंतर समान आहे, म्हणजे मी म्हटलो की 20 किलोमीटर एवढं अंतर आहे. या दोघांचा लसावी घेतला आपण 20 किलोमीटर अंतर घेतला, तर त्यांचा वेग काय असणार आहे? तर त्यांचा वेग कसा असेल? तर 20 किलोमीटर जायला 5 तास लागले. 20 किलोमीटर जायला जर 5 तास लागले तर 20/5 म्हणजेच त्याचा वेग किती असणार आहे? 4 किलोमीटर प्रति ताशी. ठीक आहे. आणि जर 20 किलोमीटर अंतर जायला 4 तास लागत असेल तर त्याचा वेग किती असणार आहे? 5 किलोमीटर प्रति ताशी. 5 किलोमीटर प्रति ताशी म्हणजे काय, की 4 तासामध्ये जर तुम्हाला 20 किलोमीटर अंतर जायचं असेल तर त्याचा वेग किती होणार आहे? 5 किलोमीटर प्रति ताशी. आणि 5 तासात जर तुम्ही 20 किलोमीटर जातात तर त्याचा वेग किती असणार आहे? 4 किलोमीटर प्रति ताशी. हे काय झालं बघा, हे व्यस्त प्रमाण झालं आणि ह्या दोघांचा गुणाकार काय आला? सेम अंतर आलं. म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकता की वेग आणि वेळ हे काय करत आहे? यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार नेहमी समान येईल. ठीक आहे. 4×12 4×12 5×4 20 5×4 20 कारण की व्यस्त प्रमाण आहे. ठीक आहे. पण इथे अंतर फिक्स झालं. ठीक आहे. हे अंतर फिक्स आहे 2 किलोमीटर अशा हिशोबाने. पण आपल्याला काय काढायचं होतं? फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा होता की वेग आणि वेळ हे काय असतात? स्वतःच्या एकमेकांना व्यस्त असतात. ठीक आहे. एकमेकांना व्यस्त असतात. इथपर्यंत कळालं तुम्हाला की व्यस्त असतात. आता हा कन्सेप्ट जो आहे हा पार्ट वेगळा करायचा, कारण की ह्याचं सध्या काही घेणं देणं नाही. आपल्याला जे घेणं देणं होतं ते अंतर फिक्स करण्यापुरतं होतं. आता अंतर फिक्स नाही आहे. आता काय होतंय बघा, आता वेळ फिक्स आहे. काय दिलंय बघा गणितामध्ये, दोघांनी एकाच वेळी पोहोचण्याची अपेक्षा आहे. मग जर मी म्हटलं की वेग तुमचा 4 किलोमीटर प्रति ताशी आहे. ठीक आहे. आणि एखादा 5 किलोमीटर प्रति ताशी आहे. आणि जर तुम्हाला सेम वेळेत पोहोचायचं आहे, सेम वेळ दिली समजा तुम्हाला ह्याला 2 तास दिले आणि ह्यालाही 2 तास दिले, तर हा किती किलोमीटर जाईल? तर हा जाईल 4 दुनी 8. कारण की वेग गुणिला वेळ हे किती असतं?
अंतर असतं. मग हा 8 जाईल तर हा 10 जाईल. ठीक आहे. हे 8 जाईल तर हा 10 जाईल. मग हा जो वरचा आहे, जो कमी पडलाय, त्याला कितीची आघाडी द्यावी लागेल? तर 2ची आघाडी द्यावी लागेल. ठीक आहे. याला 2ची आघाडी द्यावी लागेल. मग गणितात काय दिलेलं बघा. वेगेचं जे आपण गुणोत्तर काढलं, वेगेचं गुणोत्तर काढलं 4:3 4:3. पण इथं जर तुम्ही नीट बघितलं, ह्याला 2ची आघाडी द्यावं लागेल. पण इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, तर हे जे अंतर आलेलं आहे 8:10 8:10 ठीक आहे. हे 4 आणि 5 साठी आहे. तर 8:10 जर सेम वेळ दिला त्यांना, 4 दुनी 8 आणि 2 पंच 10, ते 4:5 मध्येच आलं. म्हणजे वेग आणि अंतर हे काय असतं, जर समान वेळ असेल, ठीक आहे, समान वेळ. पहिल्या ठिकाणी आपण काय केलं, समान अंतर फिक्स आहे, अंतर फिक्स केलं. ठीक आहे, अंतर फिक्स आहे. इथे वेळ समान आहे. समान वेळेमध्ये जर वेगाचे गुणोत्तर असे असेल, तर अंतराचे गुणोत्तर तसेच राहणार आहे, सेम राहील. जर वेळ समान असेल तर अंतर आणि वेग एकच असतील. म्हणजेच काय, हा 4 किलोमीटर जाईल एक प्रकारे आणि हा 3 किलोमीटर जाईल. पण गणितात काय दिलं, म्हणजे हा 3 किलोमीटर जाईल. म्हणजे जर रेस 4 किलोमीटरच्या हा आधी पोहोचत आहे, दोघंही सोबत पोहोचायला पाहिजे. जर 4 किलोमीटरची रेस आहे समजा आणि हा आधी पोहोचत आहे, तर याला 1 किलोमीटर शॉर्ट पडत आहे, म्हणजे 1 एकक कमी पडत आहे. मग याला आघाडी कितीची द्यावी लागेल, तर एका एककाची, ह्याच्यामधल्या फरकाची. ठीक आहे, ह्याच्यामधल्या फरकाची आघाडी द्यावी लागेल तुम्हाला. मग गणितात काय दिलं, की हे अंतर जे आहे ते 4 नसून, हे 4 नसून किती आहे, 2000 मीटर एवढं आहे. तर तुम्ही आघाडी देत आहात 1ची, बरोबर किती, तिरकस गुणाकार करा. x बरोबर 2000 छेदामध्ये 4 किती येणार आहे, 4 पंच 20, 500 मीटर. किती आलं, 500 मीटर. आय गेस थोडा तरी कन्सेप्ट तुमच्या डोक्यात गेला असेल. ह्या कन्सेप्टचा वापर करायचा प्रयत्न करा जिथे जास्तीत जास्त पॉसिबल आहे तिथे, म्हणजे तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर होतील. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि 80-85+ व्हिडिओज आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला ह्या चॅप्टर वाईजमध्ये. तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही एकाच महिन्यात बघून सगळा कोर्स संपू शकता. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.